राज्यपालांशी कदाचित संवादही साधत असतील। त्यानंतर राज्यपालांचं या ठिकाणी आगमन होईल आणि शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे असणार आहेत, नव्या चेहऱ्यांचं असं हे मंत्रिमंडळ असणार आहे। तर या वेळेला 4 महिलांना मंत्रिमंडळात आत्ता जी नावं जी समोर आलेली आहेत त्यात पंकजा मुंडे असतील, त्यानंतर माधुरी मिसाळ असतील, मेघना बोर्डीकर असतील आणि अदिती तटकरे असतील। या 4 बहिणी जे आहेत, लाडक्या बहिणी आपण म्हणू शकतो, मंत्रिमंडळात त्यांना स्थान आहे। या 4 महिला आमदारांना स्थान देण्यात आलेले आहे आणि ही दृश्य आपण एकीकडे पाहतो आहात नागपुरातली राजभवनाच्या प्रांगणातली, जिथे आता शपथविधी सोहळ्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे। काही मंत्री स्थानापन्न सुद्धा झालेले आहेत। तर आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे कोणत्याही क्षणी हा शपथविधी सोहळा सुरू होऊ शकतो याची, आणि TV9 मराठीवर हा संपूर्ण शपथविधी सोहळा तुम्हाला पाहता येणार आहे। तर दुसरी दृश्य आपण इथे पाहतो, शिवेंद्र राजे आणि गणेश नाईक एकत्र या खुर्च्यांवर आता बसलेले आहेत। वर्षाच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी आज जो होणार आहे त्यासाठी या खुर्च्या लावण्यात आल्या आहेत आणि एक एक करून नेते आता त्या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत। तर शपथविधी सोहळ्यासाठी काही निमंत्रित देखील आहेत। तर नागपुरातना थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो। मंत्र्यांचा 39 मंत्र्यांचा शपथविधी होतोय, त्यामध्ये शिवेंद्र राजे, गणेश नाईक आधीच आपल्या खुर्च्यांवर जाऊन या ठिकाणी बसलेले आहेत। त्या व्यासपीठावर आपण थेट ही दृश्य पाहतो, एक एक करून आमदार या ठिकाणी बसतील आणि त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर राजभवनाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होतोय आणि राजभवनातल्या अधिकाऱ्यांकडनं आज या ठिकाणी पूर्ण पाहणी करण्यात आली आहे। अवलंबून त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन कृपया बसून घ्यावे। थँक्यू। जावं लागेल तिथे। तर राजभवनाचं हे प्रांगण या ठिकाणी पूर्णतः असा फुलून गेलेला आहे। उद्यापासून तसंही हिवाळी अधिवेशन सुरू होते, त्यासाठी सगळेच आमदार सध्या नागपुरात आहेत आणि त्यामुळे राजभवनावरच्या या कार्यक्रमांमध्ये काही निमंत्रित देखील आहेत। तर इथे आपण पाहतो राधाकृष्ण विखे पाटील, बावनकुळे यांच्या सोबत जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते आता एक एक करत या व्यासपीठावर येत आहेत। अतुल सावे या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत, जयकुमार गोरे पाहता येत आहेत। सगळे महायुतीचे जे आमदार आज शपथ घेणार आहेत ते एकत्रितपणे व्यासपीठावर आपण स्थानापन्न होताना पाहतोय। तर मेघना बोर्डीकर आहेत, त्या सुद्धा आता व्यासपीठावर दाखल होत आहेत। अदिती तटकरे, पंकजा मुंडे, उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे। त्यांना येऊन साधारणतः 10 मिनिटं झालेले आहेत। तर आपण आसनस्थ झाला तरच हा कार्यक्रम पुढील 5 ते 7 मिनिटात सुरू होऊ शकेल। त्यामुळे आपल्याला पुनश्च एकदा विनंती आहे, लवकरात लवकर आसनस्थ व्हावं। दाखल झालेत आशिष शेलार आहेत, हसन मुश्रीफ आहेत, नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा मंत्री म्हणून या ठिकाणी आता शपथ घेत आहेत। याआधी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। झिरवाळांना मंत्रिपदाची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर दादा भुसे मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते, त्यांनाही संधी देण्यात आली। दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला, तर त्यांना देखील इथे संधी देण्यात आली आहे। तर थोड्याच वेळात आता महायुतीच्या मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील इथे दाखल झालेत। पार्थ पवार देखील इथे दाखल झालेले आहेत। सुनील तटकरे यांच्यासोबत पार्थ पवार देखील या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले। तर नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरू होईल, त्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दाखल झालेले आहेत। नारायण राणे या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहता येत आहेत। मगाशीच निलेश राणे जे त्यांचे पुत्र आमदार आहेत ते पोहोचलेले होते। नारायण राणे सुद्धा आता या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनाच्या प्रांगणात पोहोचलेत। तर मुलाचा शपथविधी सोहळा पाहणं राणेंसाठी अभिमानास्पद असणार आहे आणि यावेळेला त्यांचे दोन्ही पुत्र विधानसभा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द या 5 वर्षात कशा प्रकारे गाजवतायत याकडे लक्ष असेल। नितेश राणे मंत्री असणार आहेत, त्यांच्या कामगिरीकडे सुद्धा लक्ष असेल। नक्कीच पंकजा मुंडे, जयकुमार रावल, उदय सामंत, आशिष जयस्वाल यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। तर जे मंत्री या ठिकाणी शपथ घेणार आहेत ते सगळे मंत्री आता जे आमदार म्हणजे शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची ते सगळे स्थानापन्न झालेले